जी आम्ही गाणी ऐकली तेच आमच्यासाठी गुरु. मग त्यातला गायक असेल, त्यातला संगीतकार असेल, जे गाणं आवडलं, जे भावलं, तोच आमचा गुरु. त्यामुळे गुरु असा काय माझा झाला नाही. अनेक जण होते माझ्या बरोबर वाजवणारे, माझ्या बरोबर गाणारे, ते सुद्धा माझ्यासाठी गुरुस्थानीच होते. सिनियर मंडळी होती काही, बरोबर, त्यांच्यासोबत मी वाजवायचो, गायचो. कोणी कॉर्ड्स शिकवल्या, कोणी इंडियन नोटेशन शिकवलं. तर असे गुरु भेटत गेले सगळे त्या प्रवासात. आणि पहिलं कमर्शियल काम कोणतं होतं? कमर्शियल काम माझं पहिला आम्ही एक माझी गुरु ठाकूरची ओळख झाली जेव्हा 2005-06 मध्ये, तेव्हा आम्ही एक अल्बम केला की आपण काहीतरी करू म्हणून. एक मराठी अल्बम केला होता. ते तसं कमर्शियल काम होतं, म्हणजे छोटं काम होतं ते. ते माझं पहिलं कंपोजर म्हणून मी तिथं काम केलं त्या अल्बमकडे. आणि कमर्शियल फिल्म साठी मी काम केलं ते जोगवाला मी पार्श्वसंगीत बॅकग्राऊंड स्कोअर केला. तर ते माझं नाव असलेलं पडद्यावर पहिली फिल्म होती जोगवा, ज्याच्यात माझा बॅकग्राऊंड स्कोअर पार्श्वसंगीत विजय गवंडे म्हणून माझं नाव होतं त्यावर. ओके. म्युझिक कंपोजिशनची तुमची प्रोसेस काय असते? म्युझिक कंपोजिशनची प्रोसेस म्हणजे काय होतं की शब्द आधी का चाल आधी, हा एक सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो. तर मला काय डोक्यात गुणगुणत काय आलं, एक थीम आली, तर मी ती गीतकाराला सांगतो यावर काही सुचतंय का बघ शब्द, किंवा मला एखाद्या शब्दावर मला काय सुचलं, तर मी त्या एखादा शब्द घेऊन मी काहीतरी कंपोज करून गीतकाराला पाठवतो. गीतकार ते पूर्ण करून मला पाठवतो. तर या प्रोसेसना आम्ही जातो. डिरेक्टरचं ब्रीफ काय असतं, रोमॅन्टिक आहे, सॅड आहे, इमोशनल आहे, त्याप्रमाणे ते आम्ही करत जातो.